भारतीय संस्कृतीत संकष्टी चतुर्थीला अधिक महत्त्व आहे. वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला विकट संकष्टी चतुर्थी म्हणतात. विकट या शब्दाचा अर्थ कठीण प्रसंगांवर विजय मिळवणारा असा होतो. म्हणूनच या दिवशी गणपतीची उपासना केल्याने जीवनातील गुंतागुंतीच्या समस्या दूर होतात आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. या दिवशी भक्त दिवसभर उपवास करतात आणि रात्री चंद्रदर्शन करून अर्घ्य दिल्यानंतरच आपला उपवास सोडतात. 2026 मध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत हे 2 दिवसात आलेले आहे. संकष्टी चतुर्थीचे व्रत हे 5 एप्रिल 2026 रविवार या दिवशी 11:59 सुरू होत आहे आणि 6 एप्रिल दुपारी 2:10 वाजता चतुर्थी तिथीची समाप्ती होत आहे. परंतु 5 एप्रिल 2026 रविवार या दिवशी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाणार आहे. या दिवशी विकट रूपातील गणेशाची पूजा केली जाते आणि गणपती बाप्पाला लाल फुले, दूर्वा आणि मोदकांचा नैवेद्य अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. संकष्टी चतुर्थीचे व्रत हे चंद्रोदयावर आधारित असते. त्यामुळे रात्री चंद्राला दूध आणि पाण्याचे अर्घ्य दिल्यानंतरच या व्रताचे सांगता करतात. रात्री 21 वेळा अथर्वशीर्ष पठण करणे किंवा ऐकणे अत्यंत फलदायी मानले जाते आणि ओम गणगणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. चतुर्थीच्या दिवशी प्रणम्य शिरसा देव या स्तोत्राचे पठण केल्याने जीवनातील कठीणातील कठीण प्रसंग दूर होण्यास मदत होते. 2026 मध्ये ही तिथी 5 एप्रिल रविवार या दिवशी येत आहे. त्यामुळे अचूक नियोजन करून केलेले गणेश पूजन भक्ताच्या जीवनातील अडथळे दूर करते आणि आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा.